नमस्कार. आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीच्या पॉडकास्टमध्ये स्वागत. सध्या चर्चेतला सर्वात मोठा मुद्दा म्हणजे सरसकट मराठा आरक्षण मिळणार की नाही. मनोज जरांगे पाटील सतत सांगत होते की सरकारनं आश्वासन दिलंय सगळ्या मराठा समाजाला कुणबी धरून आरक्षण मिळेल, पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की तसं होणार नाही. त्यांनी सांगितलं सरकारचा GR म्हणजे फक्त ज्यांच्याकडे जुन्या नोंदीत कुणबी असा उल्लेख आहे त्यांनाच आरक्षणाचा लाभ होईल. मराठवाड्यात निजाम काळातील कागदपत्रही तपासली जातील, पण सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. यामुळे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक मराठा कुटुंबाला आपोआप आरक्षण मिळेल असं नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कागदपत्रांची पडताळणी खूप काटेकोरपणे होणार आहे. फडणवीस यांनी असंही सांगितलं की OBC समाजाचं नुकसान होणार नाही, पण OBC समाजामध्ये भीती आहे की शपथपत्रावरून लोकांना आरक्षण मिळू शकेल आणि त्यामुळे खूप जण लाभार्थी ठरतील. काही तज्ञांचं म्हणणं आहे की जर कुणाच्या भावाला किंवा नातलगाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर शपथपत्रावरून उर्वरित नातलगांनाही लाभ मिळू शकतो, म्हणजेच याची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता आहे. आता प्रश्न असा आहे की मराठा समाजाने नेमकं कोणतं आरक्षण घ्यायचं, कारण एकाच वेळी दोन आरक्षणांचा लाभ घेता येत नाही. आर्थिक मागास, कुणबी किंवा सोशली बॅकवर्ड एकच कॅटेगरी निवडावी लागेल असं सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट मत आहे. राजकीय स्तरावर मात्र या प्रमाणपत्राचा फायदा होईल, म्हणजेच निवडणुकीत सरपंच, नगराध्यक्षपद, जिल्हा परिषदेसारखी पदे मिळवताना मराठा समाजाला मोठा मार्ग खुला होईल. म्हणजेच सरसकट आरक्षणाचा मार्ग बंद दिसतोय, तरी पण राजकीय स्तरावर मात्र या प्रमाणपत्राचा लाभ होईल. पुढे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असेल हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मराठा आरक्षणाचा मुद्दा अजून सुटलेला नाही, उलट पुढे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत. यावर आपलं मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्नॅपशॉट मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.